नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कुठलीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सांगणार नाहीये, पण काल परवापासून जी बातमी सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर चालू होती तर ती अतिशय दुःखद घटना घडली आणि तुम्हाला त्या संदर्भात मला थोडंसं बोलावंसं वाटलं, म्हणून मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. फ्युचर ऑप्शन मधून रातोरात श्रीमंत होण्याचं एक स्वप्न एका सुखी कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायक ठरलं. सोलापूर मधील एका झेडपीच्या मुख्याध्यापकांनी शेअर मार्केट मधील झालेल्या 1,80,00,000 रुपये लॉसमुळे स्वतः सहित त्यांच्या पूर्ण कुटुंबाला संपवलं. मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट हे सगळ्यांनाच हवा असतो, पण जेव्हा प्रॉफिटची इच्छा ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंट पेक्षा मोठी होते त्यावेळेस खरा प्रॉब्लेम आणि अशा घटना घडतात. फ्युचर ऑप्शन हे पैसे छापण्याचं मशीन नाही, हे एक हाय रिस्क इन्स्ट्रुमेंट आहे. मार्केटमध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा ट्रेड चुकीचा जाऊ शकतो, पण कोणताही चुकीचा ट्रेड तुमच्या आयुष्यापेक्षा महत्वाचा नसतो. म्हणून ट्रेडिंग करा, पण डिसिप्लिननेच. तुम्ही जितकं गमावू शकता तितकीच रिस्क घ्या. म्हणजे काय, तुमच्या कॅपिटलच्या जास्तीत जास्त 1% किंवा 2% रिस्क खूप झाली, कारण मार्केट उद्याही उघडेल, पण तुमचं आयुष्य आणि तुमचं कुटुंब हे अमूल्य आहे. तर या घटनेतून तुम्ही काय शिकाल? मार्केट कधीही तुमचं नुकसान करायला बसलेलं नसतं. मार्केट ना तुमचा शत्रू असतं ना तुमचा मित्र. मार्केट फक्त नियमावर चालतं, कारण चूक असते ती आपल्या अर्धवट ज्ञानाची, चूक असते ती आपल्या लालचेची, चूक असते जी कर्ज काढून केलेल्या ट्रेडिंगची, चूक असते ती रिस्क मॅनेजमेंट कडे केलेल्या दुर्लक्षाची, आणि चूक असते ती प्रत्येक लॉस नंतर हा लॉस रिकव्हर करायचाच या भावनेने घेतलेल्या निर्णयांची. म्हणून भरपूर जण मार्केटला दोष देत असतील, पण यात मार्केटला दोष द्यायचं काही कारण नाही, कारण मार्केट जे काल होतं ते आजही आहे आणि उद्याही असेल. पण जर काय बदलायचं असेल तर काय बदलायचं? आपलं नॉलेज, आपलं रिस्क मॅनेजमेंट आणि आपलं माइंडसेट. आणि त्यामुळं ही रील्स जास्तीत जास्त शेअर करा.